आज आपण शिकणार आहोत 4 पुरुषार्थ, तत्व आणि तिथी आणि त्यांचे देवता. तर 5 तत्व आहेत. आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी. तर आता आकाशाची देवता ही कोण आहे? गुरु. वायूची देवता शनी, अग्नीची देवता रवी आणि मंगळ, जलाची देवता चंद्र आणि शुक्र, पृथ्वीची देवता बुध. आता हे आकाश तत्व, हे आकाश तत्वातनं काय येतं? योग. वायू तत्वातनं काय येतं? नक्षत्र. अग्नि तत्वातनं काय येतं? वार. आणि जलतत्वातनं काय येते? तिथी. आणि पृथ्वी तत्वातनं काय येतं? करण. तर हे असे 4 गोष्टी तयार होतात. आता योग हा आकाशात येतो. आकाश हे काय आहे? तर सर्वव्यापी आहे, शाश्वत आहे. म्हणजे आकाशाचा हा कधीही विनाश होण्यासारखा नाहीये. पृथ्वी पृथ्वी ही एकचे अनेक पृथ्वीवरती आहे. ग्रह गुरुचे उपग्रह आहेत. शनीचे उपग्रह आहेत. म्हणजे प्रत्येक ग्रहाचे उपग्रह आहेत. पण आकाश हे एकच आहे, म्हणून ते काय? शाश्वत आहे. आता योग योग हे सगळं आपण जेव्हा जन्म घेतो तर त्यावेळी काल मी तुम्हाला दाखवलं की ह्या सगळ्या गोष्टी कशा काढतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनावर कसे परिणाम देतात. आणि ह्याच्यावर म्हणजे हे जे ग्रह आहेत त्या ग्रहच आपले ह्या सगळ्या आपल्या जन्मकुंडलीवर असतात आणि त्याच्यावरूनच आपलं पूर्ण जीवन असतं. म्हणजे आपण स्वतः हे ह्या ग्रहांपासून बनलेलो आहे. आता आपल्या शरीरामध्ये आपलं हे शरीर जे बनलंय हे संपूर्ण 9 ग्रह, 27 नक्षत्र आणि ही 5 तत्व ह्यांच्यापासून आपलं हे शरीर बनलेलं आहे. आता त्या दिवशी मी सांगितलं की 12 ग्रहांमध्ये म्हणजे 12 स्थान आहेत. त्या स्थानांमध्ये आपल्या शरीराचे कोणते अवयव आहेत ते आपण बघितलं. नक्षत्र ही आपली आतली सूक्ष्म गोष्टी दाखवतात. म्हणजे आता समजा आपण समजा हृदय घेतलं तर हृदयाच्या आतमध्ये सुद्धा जी कंपन असतात ही सगळी आपल्याला नक्षत्र सूक्ष्म दाखवतात. म्हणजे आपल्याला जेव्हा एखादा आजार होतो तर तो फक्त राशीनुसार नसतो, तर त्याला नक्षत्रही बघणं गरजेचं असतात. म्हणजे ती रास कोणत्या नक्षत्रात आहे आणि ती कोणत्या स्थानामध्ये आणि त्याचा भावेश कोण आहे असं सगळं त्यावेळी बघितल्या जातं. आता हे पाहून आपण बघितल्यानंतर आपल्याला इथे आपण जी राशी मांडली तर ह्या राशी आहेत 12. तर 12 राशींमधून आपल्याला 4 पुरुषार्थ बघायचे. तर 4 पुरुषार्थ कोणते? तर धर्म त्रिकोण, अर्थ त्रिकोण, काम त्रिकोण, मोक्ष त्रिकोण. आता धर्म त्रिकोण आहे हा अग्नितत्वाच्या राशीचा आहे. म्हणजे अग्नितत्वाच्या राशी कोणत्या? तर 1, 5, 9. पृथ्वी तत्वाच्या राशी कोणत्या आहेत? तर 2, 6, 10. आता पृथ्वी तत्व का घेतलं? कारण अग्नितत्व हे पहिलं आहे, पृथ्वी तत्व हे दुसरं आहे, तिसरं हे वायू तत्व आहे. म्हणजे इकडच्या ह्यांनी नाही घेतले, ह्या आपल्या कुंडलीच्या हिशोबानुसार मी ही तत्व मांडली. आणि वायू तत्व कोणत्या राशी येतात? तर 3, 7, 11. जलतत्वामध्ये येतात 4, 8, 12 ह्या राशी येतात. आता जलतत्व हे झाल्यानंतर आता आपण काय बघतोय? तर धर्म त्रिकोण. धर्म त्रिकोण म्हणजे काय? तर आपली जात नाही, म्हणजे आपण बाबा जातीचा धर्म नाही, तर माणसाने जो जन्म घेतला आहे तो मानव जातीचा धर्म, ते हे धर्म त्रिकोण. म्हणजे आपल्याला ज्यावेळी आपण ह्या पृथ्वीवर जन्माला येतो तर आपलं गत जन्मांचं आपण कर्म घेऊन येत असतो आणि त्या कर्मानुसार आपल्याला सुख दुःख आजार जे काही गोष्टी आपण भोगत असतो, या स्थूल देह हा जो भोगत असतो ते आपले गत जन्मापासून भोगत असतो. आपला आत्मा हा पवित्र असतो, आपलं शरीर हे अपवित्र असतं. आत्मा हा कधी अपवित्र होत नाही, कारण आत्मा हा शुद्धच असतो. फक्त आपल्याला भोग भोगण्यासाठी म्हणून आपल्याला माध्यम हवं असतं, म्हणून हे शरीर आपल्याला धारण करावं लागतं. तर आपला जो धर्म आहे तो काय? हा धर्म की मानव जन्माला येऊन आपण काय करायचं?
तर आपण रस्त्याने काही होत असेल तर आपण थांबतो का, आपण त्याला विचारतो का, की बाबा का का तर आपण स्वतः अंग झाटतो की अरे नाही बाबा कोण ह्या पोलिसांच्या लफड्यात पडेल असं बोलून आपण तिकडनं निघून जातो. पण आपला धर्म आपल्याला काय सांगत असतो की आपण तिकडे थांबून त्याला वाचवलं पाहिजे, पण आपण तसं करत नाही. अशा किती गोष्टी असतात आपल्या डोळ्यासमोर, पण आपण कोणीच काय धर्माचं पालन करत. तर तो धर्म, एखाद्या गरीबाला मदत करणं हा धर्म, एखाद्याचं रक्षण करणं हा धर्म. तर ते धर्म त्रिकोण आहेत 1, 5, 9. आता बघा हे धर्म त्रिकोण झाले का, तर ह्याचे बघा तिन्ही ग्रह कोणते आहेत, मंगळ, रवी आणि गुरु. हे 3 ग्रह काय दाखवतात, धर्माचं रक्षण करणारे हे ग्रह. मंगळ काय, शौर्य आहे, कर्तबगारी आहे, धाडस आहे. आणि रवी काय, तर तुम्हाला अधिकार देतो, राजपद देतो, तुमच्यामध्ये सत्वगुण आणतो. म्हणजे तुमच्यामध्ये तेवढा अधिकार असतो, एखाद्याला शासन करण्याचा अधिकार हा कोणाला आहे, राजाला आहे. म्हणून रवी हा काय, तर आपला राजा आहे, म्हणून ती रास आहे. आणि गुरु काय, तर धर्म सांगतो तुम्हाला, तुमच्यामधलं सत्वगुण जागृत करतो, तो हा गुरु. गुरु हा तुम्हाला अध्यात्माकडे नेतो, तुमचं स्वतःचं अस्तित्व काय, तुमचा स्वतःचा धर्म काय. म्हणजे धर्म म्हणजे पुन्हा मी सांगते कोणती जात नाही, तर हे दाखवतो. म्हणून हा धर्म त्रिकोण. आता रवी हा मेषेतच उच्चीचा का होतो, कारण दर म्हणजे चैत्र महिन्यामध्ये रवी हा काय असतो, मेष राशीमध्ये जातो. आणि चैत्र महिना मध्ये काय आपण बघतो, तो वसंत ऋतू असतो. चैत्र आणि वैशाख हे वसंत ऋतू असतात. आणि त्यावेळी काय असते बघा, नवीन झाडाला पालवी फुटलेली असते, नवीन फुलं आलेली असतात. आणि रवी तिकडे जाण्यामागचं कारण काय, तर नुकताच हिवाळा संपून उन्हाळ्यामध्ये पदार्पण केलेलं असतं, त्याच्यामुळे रवी तिथे उच्चीचा होतो. म्हणून रवी हा मेषेत उच्चीचा होतो, हे लक्षात घ्या. आणि रवी हा काय, रवीची मूल त्रिकोण रास कोणती आहे, सिंह. रवीला फक्त एकच रास आहे, का तर तो राजा आहे. आणि चंद्र ही कोण आहे, तर राणी आहे. बुध हा राजकुमार आहे. आणि गुरु, गुरु कोण आहे, तर देवांचा सल्लागार, वकील. म्हणून गुरु हा कोण येतो, सल्लागार मध्ये येतात. आणि शुक्र, शुक्र कोण आहे, मनोरंजन करणारा. आणि शनी काय, तर दंड देणारा, न्यायाधीशाचं काम कोण करतं, शनी महाराज. राहू आणि केतू कोण आहे, हेर खातं, म्हणजे राजाचे गुप्त असे असतात ना बाबा, गुप्त खबरीदार, खबरी सांगणारे, तर ते राहू केतू. तर अशा प्रकारचे हे ग्रह आहेत आणि प्रत्येक ग्रहाला ती कामं नेमून दिलेली आहेत. तर हे झाले आपले 1, 5, 9 धर्म त्रिकोण. आता अर्थ त्रिकोण. अर्थ त्रिकोण 2, 6 आणि 10. आता 2, 6, 10 हे काय झाले, अर्थ त्रिकोण. अर्थ त्रिकोण म्हणजे काय झाला, पैसा, म्हणजे करन्सी, इकॉनॉमिक, ही सगळी अर्थ त्रिकोण. आता हे आपण बघितलं, ह्याला काय म्हणतात, धनस्थानही म्हणतात. स्थानाला मला कनेक्ट धनस्थान. करावं लागेल ते. माईक बंद करा. दोन म्हणजे ह्या भावाला काय म्हणतात, धनस्थान, कुटुंबस्थान, वाणीस्थान. हे आपण इकडे बघतो. धनस्थान म्हणजे इथे काय येतं, तुमची हातामधली कॅश, तुमचं शेअर. पुन्हा आता जे आपण म्हणजे म्हणतो ना, SIP काढतो, रिकरिंग डिपॉझिट, हे सगळं कुठे येतं, तुमचं इथे. आणि 6वं स्थान, ह्या स्थानावरून तुम्ही काय बघता, तुमचं स्वतःचे कामाचं स्वरूप. म्हणजे तुम्ही नोकरी ही कुठे, नोकरीचं ठिकाण हे तुमचं काय इथे. आणि ह्याला रिपुस्थान बोलतात. ह्याला रिपुस्थान म्हणजे काय,
तर आपल्या शरीरातले म्हणजे आपल्यामधले जे षडरूपी विकार आहेत ते हे स्थान आहे. आणि दशम स्थान हे अर्थस्थान आहे, पण कर्म म्हणजे तुम्ही इकडे इकडे जे करता ह्या 8व्या इकडनं 1 ते 8 स्थानापर्यंत तुम्ही जी गोष्टी करता त्याचं फळ तुम्हाला इथे नशीब देतं आणि हे कर्म देतं. आता कित्येक जणांच्या ह्याच्यामध्ये बघा, आपण ही म्हण ऐकली असेल की नशीब देतं आणि कर्म घेतं. म्हणजे काय, तर तुम्हाला नशिबाने दिलं पण कर्माने तुम्हाला दिलेलं नाहीये. का तर तुमचं नशीब चांगलं आहे पण कर्म तुम्ही ह्या जन्मात खराब केले म्हणून तुमचं हे गेलं. म्हणून ही दोन्ही स्थानं बाजूबाजूला आहेत, नशीब आणि कर्म. तर तुम्ही ही 1 ते 8 स्थानं ही तुम्हाला तुमची चांगली करायची. ही जन्मापासूनची आलेली स्थान आहे. म्हणजे तुमच्या 1 वयानंतर तुमचं भाग्य इकडनं उजाडत जातं. म्हणून आपण बोलतो ना की अरे वयाच्या 32 वर्षानंतर तुझा भाग्योदय आहे किंवा वयाच्या 50व्या वर्षानंतर तुझा भाग्योदय आहे, तर हा इकडनं बघ. पण हा भाग्योदय होण्यासाठी तुम्हाला ह्या जन्मामध्ये ही कर्म जी तुम्हाला दिली आहेत अष्टम स्थानापर्यंतची, त्या कर्म आपली क्लीन करायची असतात. कारण आपला जन्मच हा काय असतो, कर्म क्लीन करण्यासाठी आलेला असतो. पण आपण बरेच जण काय करतो बघतो, पण ती स्थानांची कर्म क्लीन करत नाही आणि म्हणून आपण मोक्षापर्यंत पोचतच नाही. पुन्हा रिटर्न येतो युटर्न मारून. तर हे अर्थ त्रिकोण झाले. आता इकडचं अर्थ त्रिकोण म्हणजे काय, तर अर्थ म्हणजे काय होणार, एक प्रकारचं साठवणूक. तर ही फक्त पैशाची साठवणूक आहे का, नाही, तर तुमच्या इथे संस्कार, कारण हे कुटुंब स्थान धरल्या जातं. कुटुंब स्थान म्हणजे काय झाले, तुमच्यावर झालेले संस्कार हे सुद्धा इथे मायने ठरतात. आणि हे संस्कार चांगले असेल तर त्या दिवशी मी सांगितलं तुम्हाला इतके त्रास होत नाही. अष्टम स्थान हे तुमचं मृत्यू स्थान आहे आणि ह्या स्थानामध्ये गुप्त विद्या, नंतर वारसा हक्क, ह्या इकडे बघे. आणि तुमची सासूरवाडी म्हणजे मुलाची किंवा मुलीची सासूरवाडी इकडनं बघतात. म्हणजे सासूरवाडी कशी असेल ती इकडनं बघतात. सेकंड हे रिपुस्थान. आता रिपुस्थान म्हणजे काय, तुमच्या मधल्या ज्या वाईट गोष्टी आहेत, काम, क्रोध, अहंकार, मत्सर, लोभ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला षष्ठ स्थानावर बघतात. आता तुम्ही कोणावर जळत असाल, कोणाचा राग करत असाल, तर हे इकडे षष्ठ स्थान. षष्ठ स्थान म्हणजे काय झालं, ही पृथ्वी आहे. पृथ्वी काय करते तुम्हाला सांगितलं, पृथ्वीमध्ये काय पकडून धरण्याची क्षमता आहे. तुम्ही पृथ्वीला जो म्हणजे पृथ्वी म्हणजे एक माती धरू शकतो आपण, तर मातीला तुम्ही जो आकार देणार तो आकार स्थिर राहणार. आता एखादी मूर्ती मातीची बनवली तर ती चालणार का, नाही, ती अजून घट्ट होऊन बसणार. तर हे षडरूपी तुमच्यातले तुम्ही घालवले नाही तर ते काय होणार, घट्ट बसणार. आणि इकडे काय सांगितले मी, कोणते आतडेत आपले, लहान आतडे, मोठे आतडे, म्हणजे आपलं डायजेशन सिस्टम ही कुठे आपली षष्ठ स्थानात. आणि तुमच्यामध्ये जर ते विकार असतील तर तुम्हाला कोणते आजार इथे होतात, तुमचे डायजेशनचे आजार होतात. म्हणून तुम्ही स्वतःमध्ये कोणत्याही गोष्टींचं षडरूप विकार ठेवू नका. मग आपल्याला हे आजार आपल्याला वयाच्या काही वर्षानंतर आपण काय करायला जातो, मेडिटेशन करायला जातो. पण मेडिटेशनने हे निघतात का, तर मेडिटेशनने निघण्यासाठी तुम्हाला कित्येक वर्ष ती साधना करावी लागते, तेव्हा तुमच्यामध्ये तो बदल होतो. तर तो बदल अगदी वया 50-60 जाऊन करण्यापेक्षा आत्ताच तर केला, तुमच्यामधले हे षडरूपी तर तुम्ही सुधरवले, तर काय होणार, तुमच्यामध्ये हे आजार, हा रोगस्थान बोलतात. षष्ठ स्थानाला रिपुस्थान आणि रोगस्थान, कारण षष्ठ स्थानावरून तुमचे आजार कळतात. तर ते आजारांना थोड्या प्रमाणात तरी फरक पडेलच की. शेवटी तुम्ही कर्म घेऊन आपण सगळेजण आलेलो असतो, पण फरक तर पडतोच. तुमचं ही इकडच्या सगळ्या गोष्टी चांगल्या असल्या तर परमेश्वर किंवा हा निसर्ग इतका निष्ठुर नाहीये की तुम्हाला त्रास देईल. तर ही कुंडली आपल्याला हेच सांगत असते की बाबा तुझ्यामध्ये बदल आण. आणि त्याच्यामुळे ते आपल्याला शिक्षा द्यायला दर 7.5 वर्षांनी कोण येतात,
एक फेरा असतो 7.5 वर्षाचा, कोणाचा असतो? शनी महाराजांचा. आणि शनी महाराज प्रत्येकाच्या राशीला 7.5 वर्ष कशासाठी येतात? तर हेच सांगायला येतात की बाबा सुधार. कारण पुन्हा मी आलो पुढच्या 29 28.5 वर्षानंतर पुन्हा आपल्या राशीला ते येत असतात. मग ते जाता जाता आपल्याला सांगत असतात की बाबा आता सुधार, आणि पुन्हा मी 28.5 वर्षांनी आलो तर ह्याच्यापेक्षा तुला जास्त शिक्षा भोगावी लागेल. तर ते शिक्षे देण्यासाठी आपल्या प्रत्येक राशीला येत असतात. धर्म त्रिकोण. आता हे इथे मी सांगितलं कर्म. तुम्ही हा इकडचा 2 भाग सुधरवला तर इथे तुमचं कर्म हे सुधारतं. आणि ह्या कर्माचा लाभस्थान इथे हे देतात. आता बघा इकडचा अर्थस्थान हे कोणाला दिलंय बघा, मकर रास. ही कोणाची आहे? शनीची. बघितलं म्हणजे कर्माची देवता कोण आहे? शनी. आणि शनी महाराज असे आहेत की ते कधीही कोणावर अन्याय करत नाही. ते तुमच्या प्रत्येक चुकीचा हिशोब ठेवून काटेकोरपणे तुम्हाला देतात. तुमचं कर्म चांगलं असलं तर ते देतातही चांगलं, पण ते गुरु सारखं देत नाही. गुरुदेव कसे आहेत? एकाच वेळी खुश झाले तर एकदम सगळा आनंद तुम्हाला देऊन टाकतात. पण शनी महाराज कधीही असं करत नाही. तुम्हाला ते आता म्हणतील बाबा तुझ्या कर्म चांगले आहेत, चल तुला मी 100 रुपये बक्षीस देतो. तर ते काय करतील माहितीये? या महिन्यात तुम्हाला 25 रुपये देतील, 6 महिन्याने तुम्हाला 25 रुपये देतील. म्हणजे ते 4 इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्हाला तुमचं कर्म देतील, एकाच वेळी देणार नाही. कारण ते त्यांचा हिशोब काय की बाबा मी एकदम 100 रुपये दिले आणि ह्या माणसाने पुन्हा कर्म खराब केलं तर त्या विषयाला मी थोडं थोडं देतो. तसे हे शनी महाराज आहेत. म्हणजे शनी महाराजांचं देण्याचं काम तसं. त्याच्यानंतर येतं तुमचं काम त्रिकोण. काम त्रिकोणाच्या राशी कोणत्या? 3, 7 आणि 11. आता तिसरं स्थान. तिसऱ्या स्थानावरून आपण काय बघितलं? आपले लहान भावंड, आपले हात. आणि तिसऱ्या स्थानाला काय म्हणतात? अजून एक नाव कोणतं आहे माहितीये? पराक्रम स्थान. आता पराक्रम स्थान म्हणजे काय? तुम्ही जीवनामध्ये आल्यावर तुम्ही काय काम करणार आहे? तुम्ही तुमच्या कामामध्ये हॉनेस्ट आहात, नातं, एक भावंडाचं नातं, शेजारपण, हे सगळं तुम्ही कसं निभावता? आणि पराक्रम हा आणि इकडे बाहू आणि आपला उजवा हात दिलाय. आता उजव्या हाताने आपण काय करतो? सगळी कामं करतो. आणि पराक्रम हा त्याच्यासाठी इथे दिले. कारण पराक्रम हा आपल्या बुद्धीमध्ये नसतो, आपल्या हातात असतो. तुमच्या हातामध्ये तर ताकद असेल तर तुम्ही पराक्रम गाजवू शकता. लढवया असेल, त्याने बुद्धी त्याला असेल, तो योजना करेल युद्धाची, पण नुसती योजना करून तो उभा राहू शकेल तर मरून जाईल ना. त्याला हातातही ताकद असली पाहिजे. म्हणून इथे पराक्रम स्थान दिलं. आता ह्या पराक्रम स्थान आणि ह्याचा स्वामी कोण आहे? बुध. मिथुन रास आहे. मिथुन राशीचा स्वामी कोण आहे? बुध. बुध तुम्हाला काय देतो? कम्युनिकेशन स्किल देतो, तुमचं लिखाण देतो, तुमचे ऍडव्हर्टायझिंग देतो. आणि इकडनं तो काय देतो? तुम्हाला आर्थिक नियोजन कसे करायचे ही बुद्धी तो देतो. कारण हा वायू तत्वाचा बुध आहे. त्याच्यामुळे हा बुध तुम्हाला संपूर्ण बुद्धीने काम करायला देतो. त्याच्यानंतर सप्तम स्थानामध्ये वायू तत्व आहे. आता ह्या सप्तम स्थानाचं तुळ राशी. तुळ राशी कोणाची येते? शुक्राची. शुक्र म्हणजे कोण झालं? आता शुक्राला कामत्रिकोण दिला. आणि सप्तम स्थान हे आपण काय सांगितलं? आपल्या जोडीदार, भागीदार आणि कोर्ट कचेरी. आणि सप्तम स्थानावरून आपली जाया. जाया म्हणजे काय? आपला नवरा, बायको. बायको जाया म्हणजे बायको, आणि भागीदार म्हणजे आपले बिझनेस पार्टनर असतात ते. पण सप्तम स्थानावरून आपण कोणते अवयव बघतो? तर आपलं गर्भाशय, मूत्राशय,
मूत्रपिंड, हे आपण सगळं म्हणजे भाग बघतो. आणि हे काय दाखवलं, इथे शुक्र आहे, इथे शुक्र काय दाखवतो, शुक्र म्हणजे मी सांगितलं तुम्हाला काळ पुरुषाचं वीर्य. इकडे काय होते, गर्भाशय म्हणजे इकडे काय होतं, संतती राहण्याचं ठिकाण. त्यामुळे हे इकडचं आहे. आता इथे जर तुम्ही अतोनात उत्मात केला तर तुमचा काय होणार, शुक्र बिघडणार. म्हणजे इकडच्या हा शुक्र तुम्हाला काय सांगतो, संयमाने राहा. सगळ्या गोष्टीवर तुम्हाला संयम ठेवायचा आहे, उत्मात नाही करायचंय. तुम्ही उत्मात केला तर काय होणार, वीर्य तुमचं वेस्ट होणार. आणि वीर्य वेस्ट झालं तर तुमची पुनरावृत्तीसाठी जे मृत्यू स्थान आहे आणि त्याच्यानंतर तुमचं भाग्य आहे, तर हे इकडे काय होणार, दोन गोष्टी तुमच्या ह्या खराब होतात. म्हणून इकडे जे कामत्रिकोण आहे, तर हे कामत्रिकोण काय दाखवतो तुम्हाला, तुमचं वैवाहिक सुख दाखवतं. आणि ह्या वैवाहिक सुख मध्ये सुद्धा कसं दाखवतं ते, की ह्याच्यामध्ये ह्या सुखामध्ये तुम्ही कोणत्याही जोडीदार म्हणजे पुरुष म्हणा किंवा स्त्री, ह्याच्यावर कोणत्याही गोष्टीचा दबाव येणार नाही किंवा कोणती जोर जबरदस्ती नसणार. ह्या सगळ्या गोष्टी कशा तुमच्या मनाने होण्यासारख्या पाहिजे, तेव्हा हे स्थान बिघडत नाही. आणि हे स्थान नाही बिघडलं तर हेही बिघडत नाही. आणि मग ही जी पती पत्नींमधली जी सांगड आहे ती योग्य बसते. कारण इकडे तुम्ही आहात आणि इकडे तुमचा जोडीदार आहे. त्याच्यामुळे इकडनं तुम्हाला ह्याची मनस्थिती बघायची, म्हणजे हे कामत्रिकोण हे दाखव. त्याच्यानंतर हा इकडे वायुतत्वाचं कामत्रिकोण. तर ह्या वायुतत्वाच्या ह्या कामत्रिकोणाचा ग्रह कोण आहे, म्हणजे स्वामी कोण आहे, तर शनी महाराज. तर तुमचा इथे आणि इथे संयम असला तर ह्या कामत्रिकोण तुम्हाला लाभदायक होईल. कारण ह्या स्थानाला म्हणतात लाभस्थान. म्हणजे नशीब, कर्म आणि लाभ, ह्या तीन गोष्टी येतात. म्हणजे ह्या दोघांचा फायदा तुम्हाला इकडे होतो, म्हणून ह्याला लाभस्थान म्हटल्या जातं. आणि ह्या स्थानावरून आपण काय बघतो, आपला मोठा जावई, मैत्रीण, मित्र आणि मोठी सून, आपलं मामी, ही स्थानं इकडनं. षष्ठ स्थानावरून आपले मामा मामी, सॉरी मामा मावशी, हे षष्ठ स्थानावरून बघितल्या जातात. तर बघा, म्हणजे ही इकडचं ह्या गोष्टी आहेत त्या इकडे. आता इथे एक वायुतत्वाचं शनी दिलाय का, तर मित्र आणि मैत्रिणी तुम्हाला कशा मिळतील ह्या इकडच्या वायू म्हणजे कामत्रिकोणावरून कळतं. आता इथे पापग्रह असेल, इथे राहू सारखा तर ग्रह बसला असेल एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये, तर त्याला त्याच्या मित्रांपासून सावध राहायला सांगायचं. कारण राहू काय, तर छल करणार आहे, व्यसनी आहे. तर तो काय करू शकतो, जातकाला वाईट मार्गाला नेऊ शकतो. त्यामुळे एखाद्याच्या पत्रिकेमध्ये तर इथे राहू सारखा ग्रह बसला असेल तर त्याने मित्रांपासून नेहमी सावध राहावं. मित्र एखाद्या वेळी तुम्हाला फसवू शकतात किंवा व्यसनार्थी करू शकतात, वाईट मार्गाला नेऊ शकतात. म्हणून हे कामत्रिकोण, हे हे त्रिकोण खराब झालं की तुमचं इथे मोक्ष त्रिकोण खराब झालं. म्हणजे ही प्रत्येक स्थान बघा एकमेकाला कनेक्ट आहे. तुम्ही एखादं स्थान खराब झालं तर त्याचा इफेक्ट लगेच कमी कमी होत जातो. त्याच्यामुळे आपण आपलं हा जो जन्माचं जे सार्थक आहे ते ह्यानुसार तर आपण व्यवस्थित वापरलं तर आपल्याला इकडचं स्थान मिळायला वेळ लागत नाही. तर हे झाले आपले कामत्रिकोण. कोणते, 3, 7. आता शेवटचं मोक्ष त्रिकोण. आता मोक्ष त्रिकोण, मोक्ष म्हणजे काय,
तर आपल्याला एखादी गोष्ट त्याग करणे हा मोक्ष. पण आपल्या सर्वसामान्य जीवनामध्ये आपण मोक्ष म्हणजे काय समजतो की अरे म्हणजे आपल्याला स्वर्गाची प्राप्ती. पण स्वर्गाची प्राप्ती कधी मिळते? तुमच्यामधल्या ह्या 6 गोष्टी जेव्हा जातात बघा, 6 गोष्टी जातात तर ह्याचं 7वं स्थान बघा कुठे येतं. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे तुमचं अर्थ त्रिकोणाचं 7वं स्थान कुठे आलं? मोक्ष स्थान. म्हणजे तुम्हाला हे स्थान जेव्हा तुम्ही म्हणजे तुमच्यामधले जे विकार आहेत ते तुम्ही घालवाल तेव्हा जाऊन इकडे ह्या गोष्टी तुम्हाला मिळणार. आता हे चतुर्थ स्थान मोक्ष स्थान. आता इकडे काय तर चतुर्थ स्थानावरून आपण काय बघतो? घर, गाडी, आईचं सुख, हे सगळं आपण चतुर्थ स्थानावरून. आणि चतुर्थ स्थान आपलं कोणता अवयव दाखवतो? तर हृदय. आणि ही कर्करास आहे. तर त्या दिवशी मी सांगितलं कर्करास म्हणजे कोणतं जल आहे तिकडे? संत नदीचं पाणी. नदीचं पाणी कसं असतं? गोड, स्वच्छ, निर्मळ. म्हणून ते इकडे आहे संत. म्हणून ती कर्करास आहे. आणि ह्याचा स्वामी कोण आहे? चंद्र. म्हणजे काय? चंचल. चंद्र हा कसा आहे? चंचल आहे. चंद्राचं कसं? चंद्र हा चंचल काय? कारण चंद्र हा मन आहे आणि पाणी आहे. पाणी तुम्ही अडवू शकता का? किती वेळ अडवू शकता? जोपर्यंत पाण्याला बांध फुटत नाही तोपर्यंत. नंतर तो ओव्हरफ्लो होतोच की. तसं हे मन आहे. आणि आपण बघा सगळ्या गोष्टी दुःख सुख आपण कुठे ठेवतो? दाबून मनामध्ये. आणि ह्या मनाला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण दाबून ठेवतो आणि जेव्हा हा मनाचा बांध फुटतो त्यावेळी आपल्याला काय येतो? अटॅक येतो. म्हणजे काय? तर हार्ट अटॅक येण्यामागचं कारण काय? तर हे मन. आणि त्याच्या खाली जे असतात ते आपले ब्लॉकेज होण्याचे फुफ्फुसांच्या त्या नळ्या. म्हणजे हा काय झाला? इकडे एक मोक्ष. म्हणजे तुम्हाला इकडे काय सोडायचंय या मोक्षामध्ये? की तुम्हाला मोह नाही करायचा आहे. तुमच्या मनामध्ये कोणत्याही गोष्टीचं तुम्ही दुःख ठेवू नका. म्हणजे कसं? आणि ह्याच्यासाठी तुम्हाला हे स्थान काय सांगतंय? सगळ्याला माफ करा, क्षमा करा, फॉरगिव्ह करा. ते हे चतुर्थ स्थान सांगतं. तेव्हा तुमचं मन हे जड होणार नाही. म्हणजे मनामध्ये अंतःकरणामध्ये कोणत्या गोष्टी राहणार नाही. त्याच्यामुळे हे मोक्ष स्थान. त्याच्यानंतर 8वं स्थान. आता 8वं स्थान हे वृश्चिक आहे. वृश्चिक म्हणजे काय? तर विंचू. 8वं स्थान वृश्चिक. वृश्चिक म्हणजे काय? विंचू. आता विंचू तुम्ही बघाल तर कधी तुम्हाला समुद्रात किंवा नदीत दिसतो का? नदीत असला तरी नदीच्या बाजूला जो गाळ असतो त्या गाळामध्ये विंचू असतो. कधी स्वच्छ पाण्यामध्ये विंचू नसतो. म्हणजे हा नेहमी दलदलीमध्ये विंचू असतो. त्याच्यामुळे ही अष्टम स्थानाची जी रास आहे वृश्चिक ही कशी आहे? दलदल आहे. आता दलदल, आता एखाद्या दलदलीमध्ये आपण उभं राहिलो आणि ती दलदल काय करते? माणसाला खाली खेचते. खेचते की नाही? एखादी अशी जमीन असते की दलदल असते आणि ती घसरडी दलदल असेल तर आपण काय करतो? पटकन खाली तळाला जातो घाणीत. तर ते हे अष्टम स्थान आहे. म्हणजे तुम्ही सप्तम स्थान जर बिघडवलं तर तुम्ही कुठे जाताय? खाली दलदलीत जाताय. आणि हे काय? ह्यालाच काय बोलतात? ब्लॅक होल. आपल्या पत्रिकेमधलं ब्लॅक होल. तुम्हाला हे ब्लॅक होल पार करून तुम्हाला इथे या धर्म त्रिकोणात यायचंय. म्हणजे कोणतं? अध्यात्मात यायचंय. तुम्हाला तुमच्या मनाची शांती मिळवायची. म्हणून तुम्हाला ह्या ब्लॅक होल मधून बाहेर येण्यासाठी तुम्हाला काय करायचे? 6 आणि 7व्या स्थानाचे क्लिन्झिंग करायचं. तर तेव्हा तुम्हाला तुमचं 8वं हे जे मोक्ष स्थान आहे ते क्लीन होतं.
आणि ह्या 8व्या स्थानामध्ये जे ग्रह असतात किंवा ज्या राशी असतात त्यानुसार तुम्हाला ते सुधारणा करायची असते. कारण हे ग्रह आणि राशी आपल्याला तेच दाखवत असतात की बाबा तुझ्यामध्ये मागच्या कर्माचं तू काय घेऊन आलायस, तर ते तुला ह्या जन्मात क्लीन करायचंय, तेव्हा तुला इकडे 12व्या स्थानाला पोचायचंय. तर हे 8वं स्थान, हे 8वं स्थान आपल्याला ते दाखवतो. त्याच्यामुळे असं बघा, आताच्या नवीन पिढीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवला जात नाही. म्हणून आता बघा बऱ्याचशा म्हणजे आपलं त्याच्याबद्दल वाद नाही, पण एक सांगत्या त्याचं कल्चर बघा कसं आहे. सगळं आजच्या कल्चरमध्ये पाहायला गेलं तर 7वं स्थान हे सगळ्यात जास्त मुलं मुली दूषित करतात आणि त्याचा परिणाम तुम्हाला कुठे येतो? 8व्या स्थानात. मग 8व्या स्थानामध्ये परिणाम येतो म्हणजे बघा आज सरच आपल्याला दिसतं की संतती प्रॉब्लेम, त्याच्यानंतर नवरा बायकोंमध्ये पटत नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होण्यामागचं कारण काय, तर हे 7वं स्थान तुम्ही खराब केलेलं असतं आणि ते ह्याच जन्मात नसतं, तुमचं मागच्या जन्मात खराब झालेलं असतं, म्हणून तो ग्रह इथे येऊन थांबलेला असतो आणि तो खराब झालाय म्हणून ह्या जन्मात त्याचं क्लिन्झिंग करायचं असतं की पुन्हा ते खराब नाही करायचं. पण आपण काय करतो, पुन्हा ते कर्म जास्त वाढवतच जातो. ती गठडी आपण कमी करत नाही, तर ती वाढवत वाढवत पुन्हा ती पुढच्या जन्मासाठी घेऊन जात असतो. तर ते न करता इथे 8वं स्थान तुम्ही क्लीन करायचं आहे. कारण का, तर 8व्या स्थानामधून काय येतो, एक जीव जन्माला येतो. आता आईच्या गर्भामध्ये जेव्हा बाळ असतं तर बाळाच्या अवतीभोवती किती घाण असते सांगा. तर ती घाण म्हणजे काय, हे 8वं स्थान, हे दलदल. आणि त्याच्यातनच आपला जन्म झालेला असतो. म्हणजे आपला मेन जन्म हा कुठून येतो, तर अष्टम स्थान, हे मृत्यूस्थान आहे. हे आपण मृत्यूस्थान बोलतो, पण ह्या मृत्यूस्थानातूनच काय येतो, एक नवीन जन्म येतो. तो येतो हा 9वा. आणि नवीन जन्म येतो तरी त्याचा स्वामी कोण आहे इथे, गुरु. म्हणजे ह्या स्थानाचा कारक कोण आहे, तो गुरु. इथे रास कोणती असून दे, पण ह्या प्रत्येक स्थानाचा एक कारक ग्रह आहे. तर ह्या स्थानाचा कारक ग्रह गुरु आहे. म्हणून ज्या वेळी आपला जन्म होतो तर जीव, गुरुला जीव बोलल्या जातो, जीवकारक बोलल्या जातो. तुम्ही ग्रंथांमध्ये पाहायला गेलं तर गुरुचं नाव जीवकारक असं लिहिलेलं आहे ग्रंथांमध्ये. का, तर तो आपला जीव आहे. म्हणून आपण अष्टम स्थानातून जन्म घेतो आणि ही आपलं नशीब आपण त्याच वेळी घेऊन येतो. म्हणजे बघा इकडनं नशीब आणतो. म्हणून हे स्थान कोणाचं मानलं जातं, वडिलांचं स्थान. वडील कुठे बघतात, 9वं स्थानावर. म्हणून आपलं हे काय, प्रेझेंट. पहिलं स्थान काय आपलं, प्रेझेंट आहे. 9वं स्थान काय आपलं, मी सांगितलं हे भविष्य काळ, हे वर्तमान काळ, सॉरी भविष्य नाही, वर्तमान भूत भविष्य. हा, हे काय आपलं भूतकाळ. आणि 5वं स्थान हे भविष्य. भविष्य म्हणजे का, तर तुमची येणारी संतती हे तुमचं स्वतःचं भविष्य असणार आहे. म्हणून 5वं स्थान हे भविष्य. तर हा आपला इकडनं मोक्ष होतो. म्हणजे आपण मोक्षाला, म्हणजे मृत्यूमधून आपण जन्म घेतो. हा न पुन्हा मोक्ष. आता हा मोक्षस्थान 12. हा मोक्षस्थान म्हणजे काय, तर हे 12वं जे स्थान आहे, या 12व्या स्थानाचा कारक ग्रह कोण आहे, गुरु. स्वामी कोण आहे इकडचा, गुरु. 12वी मीन रास, म्हणून स्वामी गुरु आहे. पण याचा कारक कोण आहे माहितीये तुम्हाला, शुक्र. 12व्या स्थानाचा कारक शुक्र. आणि 12वं स्थान म्हणजे काय, आपण सांगितलं हॉस्पिटल, परदेश गमन, आणि पुन्हा आपलं शय्या म्हणजे आपली बेडरूम, ही कुठे बघतो आपण, 12व्या स्थान. तर ह्याच्यामध्ये काय सांगतो हे शुक्र, इथे काय सांगतो की तुम्ही इकडे बचत केली शुक्राची, तर तो शुक्र इथे देतो. म्हणजे इथे तुम्ही तपश्चर्या केली तर ह्या तपश्चर्याचं फळ तुम्हाला इथे मिळतं. तर शुक्र म्हणजे काय,
तर नुसतं वीर्य असं धरून चालत नाही, ती तपश्चर्या असते. एक वेळानंतर आपण एक अध्यात्मकात गेलो पाहिजे. आपल्या प्रत्येक जीवनाला एक टप्पा आहे, तरुण वय, मध्य अवस्था आणि उतार वय. तर आपल्याला आपल्या वयानुसार आपल्याला आपल्यामध्ये एक लगाम असते, तर ती लगाम इथे आपण ठेवली पाहिजे. आणि आपण ह्या ठिकाणी कोणताही मोह करता कामा नये. शुक्र काय करतो, आपल्याला मोहाला नेतो. मोह म्हणजे कसली नाही तर कसली आपल्याला लालसा असते. मग आपल्याला कसली लालसा असू शकते, चांगलं खाण्याची, चांगलं बसण्याची, किंवा अजून काही बऱ्याच गोष्टींची लालसा असते. तर त्या लालसा इथे तुम्हाला त्यागाच्या. ही लालसा तर तुम्ही इथे त्यागली तर तुमचा पुन्हा इथे जन्म येत नाही. मग तुम्ही इकडनं इथे बाहेर पडता. म्हणजे इकडे काय होतं, तुमचा मोक्ष होतो. म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्हाला मानवाच्या ह्या 12 चक्रांमध्ये फिरावं लागत नाही. तर त्यानुसार ह्याला म्हणून 4 पुरुषार्थ बोलल्या जातात. समजलं? इंटरेस्टिंग आहे ना विषय हा. इंटरेस्टिंग आहे मॅम, पण खूप डीप आहे, खूप डीप अभ्यास आहे. ते काय असतं बघा, कोणालाही आधी सुरुवातीला असंच वाटतं, पण जसं जसं तुम्ही अभ्यास करता तसं तसं ह्या गोष्टी होतात. आता हे आपल्यावरूनच बघा, ज्यावेळी आपण 2.5-3 वर्षाचं होतो, शाळेत जायचो, लिहायला येत होतं का? नाही. आपण किती वेळा गिरवलं, त्यावेळी ए म्हणा, अ म्हणा लिहू शकलो. तसंच हे आहे. कोणताही विषय इझी नसतो. स्वयंपाक बनवणं सुद्धा एखाद्या स्त्रीला इझी असतं का? चपाती बनवताना लगेच गोल होते? नाही, प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हा ती गोल होते ना. तसंच हे ज्योतिष आहे. तुम्ही जितका डीपली जाल तितका तुमचा सखोल अभ्यास होत जा. आणि ह्या गोष्टी म्हणजे ना, ज्योतिष हे कधी असं धरायचं नाही की खूप कठीण आहे. तुमच्या दैनंदिन जीवनामधूनच तुम्ही ज्योतिष शिकता, वेगळं काही नाहीये. तुम्हाला हे सगळं बेसिक आहे, हे बेसिक तुम्हाला घेऊन फॉलो करायचंय. फक्त आता आपल्याकडे 6 दिवसाची आपली कार्यशाळा आहे, म्हणून हे मी मेन पॉइंट घेऊन तुम्हाला शिकवलं काय. पण जेव्हा तुम्ही ह्या पूर्ण ह्याचा सिलेबस 7 महिन्याचा आपला कमीत कमी सिलेबस आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सविस्तर येणार. म्हणजे प्रत्येक ग्रह, हे प्रत्येक त्रिकोण कशी कामं करतात, हे सगळं त्याच्यामध्ये डीप असणार आहे. आणि ही तत्व कशी घेतल्या जातात, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात डीपली आहे. जसं आपण आता एखाद्या मला वाटतं माझ्या ह्या ग्रुपमध्ये जास्त लेडीजच आहे. तर बघा, आपण एखादा पदार्थ आपल्याला बनवायचा असेल, तर आपण डायरेक्ट गॅस जवळ जाऊन उभं राहतो का? नाही ना. तो पदार्थ बनवायचा आहे, तर त्याचं आपण प्रिपरेशन करतो, की बाबा काय लागतं त्याच्यात, मसाला कोणता पाहिजे, काय त्याला घालायचं, हे सगळं आधी आपण तयारी करतो. आणि मग तो पदार्थ बनवतो आणि मग त्याची चव लागते ना. तसंच ज्योतिष आहे. तुम्हाला हे सगळं घ्यायचं आहे आणि ह्या सगळ्यामधून तुम्हाला तुमचं उत्तर एका वाक्यातलंच उत्तर असतं. हा एवढा आपण ओहापोहा करतो त्याच्यापासून फक्त आपल्याला उत्तर हो की नाही, होईल की नाही, हे तेवढं मिळत असतं. म्हणजे एवढा सगळा अभ्यास करून एका वाक्यातलं उत्तर असतं हे. पण ते एका वाक्यातलं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला हा सगळा अभ्यास करावा लागतो, हे सगळं बघावं लागतं. नुसतं एका गोष्टीवरनं तुम्ही कोणतंही भाकीत सांगू शकत नाही. पण त्याला तेवढा अभ्यास सुद्धा आहे, डीप आहे. पण शिकू शकता असं काही नाही. तर मी ऍडमिशन घेतलं युनिव्हर्सिटी, त्यावेळी पहिल्या वेळी जेव्हा मी लेक्चर हे केलं, तेव्हा मला किती वरतून गेलं. मला अक्षरशः त्यावेळी असं वाटलं की बापरे, मी करू शकेल की नाही. काही काही शब्द इतके डोक्यावरून जायचे ना, की काहीच कळायचं नाही. मग त्यावेळी मग काही ग्रंथ घेतले, ग्रंथांचा अभ्यास केला. मग बऱ्याच गोष्टी अशा हळूहळू करत करत गेल्या. पहिल्या वर्षी जेव्हा परीक्षा होती, त्यावेळी अक्षरशः मी माझ्या स्वतः 10वी-12वीच्या परीक्षेला कधी मी घाबरली नाही. तेवढी मला त्या परीक्षेला भीती वाटत होती, की मी पास होईल की नाही. पण गुरुची कृपा झाली, पास. दुसऱ्या वर्ष केलं.
म्हणजे करत गेले मी आणि होत गेलं. काय नाही एवढं असं काय नाही. एकदा तुम्हाला ह्या गोष्टीचा उलगडा होत गेला तर ऑटोमॅटिक तुम्हाला स्वतःला त्याची जिज्ञासा राहते आणि तुम्ही स्वतःच अभ्यास करायला लागता. तर आजचं आपलं इथपर्यंत. कोणाला काय समजलं नाही समजलं सांगा. का नाही जास्त मी अजून पुढे घेतलं तर म्हणजे कदाचित अति होईल, म्हणून मी हे इकडनंच तुम्हाला काय अजून अडलं असेल तर याचं एक्सप्लेनेशन देते. कारण आपल्याकडे 2 दिवस आहे. आपल्याला अजून मंगळ दोषावर आणि काळसर्प हे 2 लेक्चर घ्यायचे. तर उद्या मी मंगळ दोषावर आपलं घेईल आणि परवा काळसर्प घेईल. ते ऍक्च्युली त्याला पूर्ण हे शेवटचे दिवस म्हणून मी ह्याच्यासाठीच ठेवले, कारण ह्यांच्या लेक्चरला पूर्ण आपलं एक एक लेक्चर जाणार. तर काही शंका? कोणाला नाही, सगळ्यांना छान समजलं. नाही नाही मॅम, शंका अशापेक्षा मला एक असं अजून काहीतरी असं एक टेबल फॉर्म आहे का असं, जे म्हणजे आम्ही नोट करू शकतो टेबल फॉर्म मध्ये, असं पॉइंट वाईज असं लिहिलं की जे तुम्ही बोललात तेच म्हणजे. काय ते टेबल चार्ट वगैरे आहेत, पण मला सुद्धा ते ऍक्च्युली बनवून तुम्हाला द्यावे लागतील. कारण अच्छा. कारण माझं कसं सरसकट असं सगळं लिखाण आहे आणि आता इतक्या वर्षाचं हे आहे, त्यामुळे माझ्याकडे इतकंसं नाहीये. पण तुम्हाला नक्कीच जे माझ्या ह्या पुढच्या कार्यशाळेमध्ये सहभागी होतील त्यांना हा. पूर्ण व्यवस्थित पूर्ण ह्यांचे सगळ्यांचे चार्ट आहे. ते सगळ्यांचे चार्ट मी स्वतः तुम्हाला त्यावेळी कसे बनवले काय हे सगळं शिकवणार आणि देणार. म्हणजे आपला तो अभ्यास हा संपूर्ण तुम्हाला डीपली असणार आहे. आणि आपले प्रत्येक महिन्याला एक ऑब्जेक्टिव्ह मी परीक्षा घेईल. म्हणजे खरंच तुम्ही किती अभ्यास करता हेही मला कळेल. कारण मी शिकवते, तुम्ही फिया भरताय पण तुम्ही अभ्यासच करत नाही, तर मग थोडं मला सुद्धा त्याचं वाईट वाटेल आणि माझ्या शिकवण्याचं सार्थकही होणार नाही. त्यामुळे दर महिन्याला एक ऑब्जेक्टिव्ह परीक्षा मी, म्हणजे असं काही आपण पिरियड नाही त्याच्यात वेस्ट घालवणार. मी ग्रुपवर तुम्हाला काही प्रश्न टाकेल, तुम्ही स्वतः त्याची उत्तरं लिहायची आणि दुसऱ्या दिवशी मी त्याची उत्तरं देऊन टाकेल. तर तुम्ही चेक करा स्वतःच की माझं किती चुकलंय, मला काय नाही आलं. अशा पद्धतीत आपण एक परीक्षा घेत जाऊ दर महिन्याला. आपला 7 महिन्याचा हा कोर्स असेल. माझी 7 महिन्याच्या कोर्सची फी 3,561 रुपये आहे. खूप कमी फी आहे. माझ्या फिया जास्त मी घेत नाही. कारण ज्यावेळी स्वतः ही परीक्षा पास झाली आणि त्याच्यानंतर मला एक्स्ट्रा ज्ञान घेण्यासाठी इतक्या अफाट फिया मी भरलेल्या आहेत आणि त्यावेळी त्या भरताना इतकं म्हणजे मला अक्षरशः खूप हे करायला लागत होतं, फेस करायला लागत होतं फायनान्स, की बाबा इतक्या फिया मी. त्यामुळे मला असं जाणवतं की नाही, म्हणून आपल्यासारखे सर्वसामान्य लोक असतात इतक्या फिया नाही भरू शकत. आणि मी या कमी फियांमध्ये हे क्लासेस सुरू केले ते फक्त एक मानधन म्हणून. का तर ज्योतिषशास्त्र हे कधी फ्री शिकवू नये. ऍक्च्युली कार्यशाळा सुद्धा आमच्या तत्वामध्ये बसत नाही. पण मी बोलले की त्या हिशोबाने थोडंफार तरी लोक ज्ञान घेतील, त्यांना जिज्ञासा वाटेल. आणि प्रत्येक घरामध्ये एक तरी ज्योतिषी असावा. आपल्या घरातल्यांच्या तरी पत्रिका बघाव्या. कारण आपण बाहेर जातो, पण बाहेर बघा आता ज्योतिषी म्हणजे मॅडम, हा तुमचा विचार खूप चांगला आहे खरंच. काय. हा तुमचा विचार खूप चांगला आहे की प्रत्येक म्हणजे तुम्ही शिकवताय कारण प्रत्येक घरात एक ज्योतिष असावा. हा खरंच आहे. कारण कसं असतं माहितीये की आपल्या आपल्या स्वतःच्या गोष्टी तरी आपण आपल्या घरातल्यांच्या बघू शकतो. आता बघा आजच्या काळामध्ये कोणत्याही घरामध्ये सुख शांती अशी नाहीये. काही नाही तर काही कमतरता आहेच. मग ते कमतरता कमी करून आपल्या घरातच आपण सगळ्या गोष्टी नीट केल्या तर. त्यामुळे मी आपल्या इतक्या फिया घेत नाही. म्हणजे माझे तर किती पैसे गेले असते, लाखो रुपयांमध्ये मी पैसे पुढे पुढे शिक्षणात घालवले असते. बरं, रोज राहील का आणि मॅडम हा आजही क्लास? आजही मी काय नाही तर काही शिकवतच असते. तर इतका हा अभ्यास इंटरेस्टिंग आहे ना की म्हणजे किती खोलात जाऊ
इतकं जे म्हणजे म्हणतात ना, जितकं जितकं तुम्ही आज जाता ना तितकं तितकं तुम्हाला नवीन नवीन काय नाही तर काय मिळतच जातं. असं होत नाही की नाही बाबा माझं वेस्ट झालं, असं नाही. नवीन नवीन तुम्हाला शिकायलाच मिळतं. आणि आपल्या स्वतःचेच प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो ना. बरं आणि रोज राहील का ज्यावेळी मॅडम आपण हा क्लास? हा हॅलो, रोज राहील क्लास? क्लास रोज आवाज राहील का? आवाज आवाज येत नाहीये. मॅडम, हा, बोला. हा क्लास रोज राहील का म्हटलं पुढे? आपला हा क्लास आहे ना, आपलं बुधवार, सोमवार, बुधवार, शुक्रवार 3 दिवस असणार आहे. ठीक आहे, हा 3 दिवस चालेल. असं म्हणजे दुपारचाच घेणार आहे मी 3:30ला. 3:30 ते 5 हा क्लास आपला असणार आहे. मी उद्याला म्हणजे ऍड टाकेल आपल्या ग्रुपवर आणि माझा जीपे नंबरही टाकेल. ऍडमिशन ज्यांना घ्यायचं त्यांनी हे करा. पण मी इतकी हमी देईल की माझ्याकडनं असं मला शिकवताना माझ्या हाताशी काय राखून शिकवायला मला आवडत नाही. आपण जे ज्ञान आहे ते संपूर्ण तुम्हाला तुमचं, उलट तुम्ही स्वतः 7 महिन्यानंतर म्हणाल की अरे इतकं ज्ञान तर आपण इतर क्लासेसमध्ये सुद्धा घेऊ शकलो की नाही. कारण आज मी कोणतीही गोष्ट लपवाछपवी करून नाही. जितकं माझ्याकडनं जेवढं मला येतं त्याच्याशिवाय मी जास्तच देते. आता असं बघा, कार्यशाळेमध्ये अगदी लिमिट होतं, पण मला ते जमतच नाही. शिकवताना मला एक एक पॉईंट आठवले की मी पटापट सांगत जाते. मला ते हाताशी राखून धरायला आवडत नाही. आणि माझा अजून एक दिवसाचा मी विचार करत होते, पण नंतर मी बोलले की 4-5 तास कोण एवढा वेळ बसू शकणार नाही. तर 2 दिवसाची एक कार्यशाळा फक्त काळसर्पावर आहे. कारण तो विषय वेगळा आहे. आपल्या या 7 महिन्याच्या ह्याच्यामध्ये काळसर्पावर एवढं डीपली लेक्चर जात नाही. तर ते त्यामुळे हा एक 2 दिवसाचं लेक्चर असेल आपलं काळसर्पाचं. त्याच्यामध्ये ह्या 12 स्थानांमधून काळसर्पयोग कसा होतो आणि खरोखर काळसर्पयोग म्हणजे काय आहे ते आपण बघणार आहे. तर त्याच्यासाठी माझी फी फक्त 303 रुपये आहे. मी जास्तही घेत नाहीये. आज काळसर्पाची आता ह्या आपल्या ग्रुपवर म्हणजे आता हा इंस्टाग्रामचा जमाना आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की बाबा ऑनलाईन मध्ये फिया किती आहेत. आणि असं नाहीये की मी फी कमी घेते म्हणजे मला ज्ञान नाहीये, मी शिकवू शकत नाही, असं गृहीत धरू नका. कारण मला सर्वसामान्य मी विचार करते की सगळ्यांच्याच एवढ्या फिया भरणं आजच्या तारीखला किती कठीण आहे. त्यामुळे मी आपलं कोणतंही ज्ञान फुकट देऊ नये म्हणून मिनिमम फी आपली धरलेली आहे. तर 303 रुपये आपली काळसर्प योगाची फी आहे. आता उद्याला तर मी शिकवणारच आहे, पण त्याचं अजून डीप नॉलेज आहे ते तिकडे आहे. तर त्याचं सुद्धा एक आहे. तर बघा तुम्हाला कसं जमतं, तुम्ही त्या हिशोबाने बघा. हॅलो, हॅलो, तो हा क्लास बोला. काळसर्पाचा काळसर्पाचं मी 11 तारीखला घेईल. आपली 11 तारीख, 11 आणि 12 असे 2 दिवस असेल त्याची कार्यशाळा. आणि ते नुसते मी ते शिकवणार नाही, तर काळसर्पाच्या कुंडल्या सुद्धा समोर तुम्हाला सोडवून दाखवणार आहे की कशा पद्धतीत बाबा काळसर्प योगाचे आपल्याला चांगले वाईट परिणाम मिळतात. तर ते सुद्धा दाखवणार आहे. पण मॅडम, एक प्रश्न आहे. जर आता आम्ही तर सगळे म्हणजे मी तरी शिकाऊच आहे, पण मग तेव्हा मग काळसर्पाचं कळेल का बिफोर हा हो, कोर्स हो. केला? आता आता मी तुम्हाला ठोकळा कुंडली दाखवली, ग्रह कसे भरायचे दाखवले. तर त्या हिशोबानेच काळसर्पाचं सुद्धा ज्याची कोणाची पत्रिका घेईल तर तुम्हाला त्याच्यासाठी ऍस्ट्रोसेज तुम्ही सगळ्यांनी डाउनलोड करा. ऍस्ट्रोसेज वरनं तुम्ही ती पत्रिका काढून ठेवू शकता. किंवा मी इथे तुम्हाला देणारच आहे, सगळी तारीख वेळ हे सगळं सांगणार आहे. त्यानुसारच पत्रिका टाकणार. आणि पत्रिका टाकल्यावर आपल्याला बघायचं की कोणत्या घरातनं त्याचा दोष काळसर्पयोग दोष होतोय. कारण हे 12 स्थान आहेत. त्या 12 स्थानांमध्ये कोणत्या ह्याच्यामधून होतोय आणि या 12 स्थानांना 12 सर्पांची नावं आहेत. आणि त्या त्या सर्पानुसार ते काळसर्प दोष असतात. तर त्यामुळे मी
ती कार्यशाळा 2 दिवसाची ठेवली. एकाच दिवशी घेणार होती, पण मी बोलली की 4 दिवस पूर्ण 4-5 तास एका टायमाला बसणं, मग मी 2 दिवस ठेवली ती आता. म्हणजे 2-2 तासाची आपण 2 दिवस करू शकतो. आणि मिनिमम फी आहे. मी ऍड टाकेलच ग्रुपवर उद्याला किंवा आज रात्रीपर्यंत येऊन जाईल. तुमच्या परिचयांमध्ये वगैरे कोणाला असेल शिकण्याची आवड तर त्यांना तुम्ही फॉरवर्ड करू शकता. टायमिंग काय असेल मॅडम? 11 आणि दुपारी 12. दुपारचीच घेणार 3:30 ते 5, 5:30 किंवा 3 ते 5 अशी काय घेऊ आपण. ओके, चालेल. दुपारलाच घेणार. रात्रीला जरा गोंधळ होतो सगळ्यांच्या जेवणाची वगैरे वेळ असते आणि रेकॉर्डिंग देणार आहे त्याच्यामुळे कसं तुम्ही समजा एखादे जॉबवाले असतील आणि नाही जॉईन करू शकत तर रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकता, रेकॉर्डिंग ऐकू शकता. आता ही आपली जी कार्यशाळेची रेकॉर्डिंग आहे ना ही रविवारपर्यंत असेल हा. तर समजा तुम्हाला काही नोट्स लिहून वगैरे घ्यायच्या आहेत तर तुम्ही रविवारपर्यंत ह्या सगळ्या रेकॉर्डिंगच्या हिशोबाने नोट्स लिहून घ्या. त्याच्यानंतर ही रेकॉर्डिंग आपली बंद होईल. तर त्यामुळे आपली रेकॉर्डिंग तुम्ही लिहून घ्या. म्हणजे 30 तारीख पासून ते आपली जी आता आहे तिथपर्यंत म्हणजे मंगळवारपर्यंतची आपली आहे तर ती 10 तारीख पर्यंत आपली रेकॉर्डिंग असेल. त्याच्यानंतर बंद करून टाकेल. अजून काय विचारायचं आहे? काय आहे शंका? आता काही नाही ना? थांबूया आपण. मॅडम फक्त जर पुढचं जे मोठा जो क्लास आहे 7 हा. महिन्यांचा त्याचं टायमिंग काय होऊ शकतं का? अराउंड 4 वगैरे करू शकतो का आपण जॉईन करायचं असेल मला तर? मी बघते, बघूया आपण कसं होतं बघूया. मी आधी बघूया तुम्ही कोण कोण किती ऍडमिशन होत आहेत आणि मग मी ग्रुपवर टाकेल. मग त्या हिशोबाने तुम्ही प्रत्येकाने ठरवा कोणती 3.5 पाहिजे 4 पाहिजे. मी ग्रुपवर तो विषय टाकेल त्या हिशोबाने प्रत्येकांचं मत बघूया कोणाला किती. मग जशी मेजॉरिटी येईल त्या हिशोबाने आपण त्या टायमाला क्लास घेऊया. आणि याचं रेकॉर्डिंग पण मिळेल त्या हो लेक्चरचं? रेकॉर्डिंग सगळी मिळणार. रेकॉर्डिंग सगळ्याची असेल. आणि माझ्या इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि स्वतःचे मतही टाका. मी कशी शिकवते काय आहे जरा. तेवढी गुरुदक्षिणा मी सगळ्यांकडनं तर अपेक्षा करू शकते ना ह्या कार्यशाळेबद्दल. केलंय मॅडम, ऑलरेडी केलंय. मी पण केलं अगदी खूप जॉईन. ठराविक आहे. ग्रुपवर एवढे आहेत पण अगदी 2-4 जणांचेच आहेत. मी पण केलं मॅडम, तुम्हाला हो हो फॉलो. हो हो तुमचं सुद्धा आहे. चालेल आपण आता थांबूया. हा, थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅम.